ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची आणखी एक महत्त्वाची बातमी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात दाखल होणार आहेत। पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त रामकुंड परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तर पोलिसांकडून रामकुंड परिसरामध्ये सुरक्षेचा आढावा घेतला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी गोदातेरी महाआरती देखील करणार आहेत आणि त्यासाठी इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, रामकुंड परिसरामध्ये आपण सुरक्षेचा आढावा घेताना इथे पाहतोय सुरक्षा रक्षकांकडून। त्यानंतर एक रोड शो होईल, रोड शो सुरू होईल, त्यानंतर मग रामकुंड परिसरामध्ये येतील आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेणार आहेत। रोड शो साठी साधारणतः कोणता मार्ग आहे, कशा प्रकारे हा रोड शो त्या ठिकाणी सुरू होईल, काय सांगाल? निखिला, तपोवनातला मिरची चौक परिसर आहे ज्या ठिकाणून पंतप्रधानांचा रोड शो पुढच्या काही वेळात सुरू होईल। आणि आपण माझ्या मागे जर जल्लोष बघितला तर आपल्याला अंदाज येईल की किती भव्य दिव्य आणि उत्साहात पंतप्रधानांचं नाशिकमध्ये स्वागत केलं जात आहे। पुढच्या काही वेळात निखिला पंतप्रधान हेलिपॅडवर दाखल होतील। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्यांना रिसीव्ह करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी आता हेलिपॅडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पंतप्रधान हेलिपॅडवर दाखल झाल्यानंतर पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये याच मिरची चौकात येतील आणि इथून त्यांचा रोड शो जो आहे तो सुरू होईल। या रोड शो दरम्यान एका बाजूनी हा जो मोकळा रस्ता समोरचा दिसतो आहे, या मोकळ्या रस्त्यावरून पंतप्रधानांचा ताफा जात असेल तर दुसऱ्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या समोरच्या बाजूला नाशिककर जे आहेत ते पंतप्रधानांना या ठिकाणी बघू शकणार आहेत। पारंपरिक ढोल पथकानं नाशिककर पंतप्रधानांचं स्वागत करताना आपण बघतोय। सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत। पारंपरिक ढोल पथक आहे, संबळ वाजवली जाते आहेत, आदिवासी नृत्य आहेत, लेझिम पथक आहे, भगवे ध्वज चहू बाजूला दिसत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयघोषाच्या घोषणा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत। त्यामुळे अत्यंत उत्साहाचं वातावरण जे आहे ते नाशिकच्या या तपोवन परिसरात आपल्याला बघायला मिळतं आहे। नाशिकच्या या रोड शो साठी जे नाशिककर दाखल होत आहेत त्यांची देखील कसून चौकशी केली जाते। प्रत्येकाला तपासल्याशिवाय आणि मेटल डिटेक्टरमधनं आतमध्ये सोडल्याशिवाय इथे सोडलं जात नाहीये। आणि आपण या ठिकाणी बघतोय की ढोल पथक असेल, लेझिम पथक असेल, भगवे ध्वज असतील, शोभायात्रा असेल, या माध्यमातून मोदींचं स्वागत केलं जात आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद।